मित्रांनो, कित्येक लोकांचं कन्फ्युजन असं असतं की प्रोफेशनल ट्रेडर्स बनण्यासाठी किती वेळ, किती कालावधी आपल्याला द्यावा लागणार. सो छोटंसं आणि सिंपल कॅल्क्युलेशन करायचं आहे. एखादं प्रोफेशन जर आपल्याला डेव्हलप करायचं असेल, फॉर एक्झाम्पल आपल्याला प्रोफेशनल डॉक्टर बनायचं आहे, प्रोफेशनल इंजिनियर बनायचं आहे, प्रोफेशनल CE बनायचं आहे, तर त्यासाठी आपल्याला किती वेळ द्यावा लागणार मित्रांनो? प्रोफेशनल डॉक्टर जर तुम्ही बनताय तर तुम्हाला त्या लेवलचं एज्युकेशन तुम्हाला घ्यावं लागणार आहे. त्यानंतर तुम्हाला प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. त्यामध्ये तुम्हाला स्पेशलायझेशन करणं गरजेचं आहे. बाबा तुम्हाला एक्झॅक्टली न्यूरोसर्जन बनायचं आहे की कोणतं तुम्हाला स्पेशलायझेशन करून हार्ट स्पेशलिस्ट बनायचं आहे, हे तुम्हाला ॲनालिसिस करून तुम्हाला काय करावं लागतं, ठरवावं लागतं आणि त्याची प्रॅक्टिस तुम्हाला करावी लागते. सो मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट किंवा ट्रेडिंग याला सुद्धा तुम्हाला एक प्रोफेशनल जर तुम्हाला पाहायचं असेल, ओके, त्यासाठी एक छोटं सिंपल कॅल्क्युलेशन करायचं आहे. कॅल्क्युलेशन म्हणजे तुमचे जे गोल असणार आहे, तुमचं जे कॅल्क्युलेशन जे असणार आहे, कॅल्क्युलेटिव्ह असणं गरजेचं आहे. कुठेच मार्केटमध्ये कोणत्याही पद्धतीने कोण जर गाईड करतं, त्यांचे व्हिडिओज बघून जर आपण ठरवलं की आपण पण त्या लेवलचं प्रोफेशनल आपण डेव्हलप करू शकतो, तर ही एक चुकीची गोष्ट आहे. आपली इन्व्हेस्टमेंट, आपला सेटअप, आपली स्ट्रॅटेजीज आणि आपला रिस्क अँड रिवॉर्ड रेशो या सगळ्याचं आपल्याला व्यवस्थित कॅल्क्युलेशन येणं गरजेचं आहे. हे जर तुम्ही स्वतः डेव्हलप केलं, चांगली गोष्ट आहे. त्यासाठी मार्केटमध्ये अवेलेबल असणारे बुक तुम्ही रेफर्स करा. कारण तुम्हाला जर कोणत्याही प्रोफेशनल लेवलला जायचं असेल तर तुम्हाला त्या लेवलचं अगोदर नॉलेज घेणं गरजेचं आहे. तुम्ही जर ठरवत असाल की यूट्यूबवरती व्हिडिओज बघून मी 1 महिन्यामध्ये 2 महिन्यामध्ये मी प्रोफेशनल ट्रेडर बनू शकतो, तर मित्रांनो तितकं ते वाटतं तेवढं सोपं आणि रिस्की पण आहे. कारण जसं डॉक्टर ऑपरेशन करतो त्याप्रमाणे तुम्ही जे हार्ड मनी जे कमवलेले ते तुम्ही ऑपरेशन करणार आहे. आणि विदाऊट नॉलेज जर तुम्ही ऑपरेशन कराल किंवा फंड मॅनेजमेंट कराल किंवा मार्केटमध्ये जर उतराल तर त्याची रिस्क आपल्याला डेफिनेटली घ्यावी लागणार आहे. सो त्या पद्धतीने सिम्पल आहे, या गोष्टी फॉलो करा तर डेफिनेटली तुम्ही काय करू शकता, प्रोफेशनल लेवलचं नॉलेज घ्या, प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस मस्त असणार आहे कोणत्याही गोष्टीमध्ये आणि त्या पद्धतीने तुम्ही इन्व्हेस्टमेंट करून किंवा ट्रेडिंग करून मार्केटमधून डिसिप्लिन प्रॉफिट तुम्ही डेफिनेटली कमवू शकता. थँक्यू गाईज, थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.